श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की उद्या आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा कशी करायची, पूजा कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर एक गोष्ट महत्त्वाची असावं की उद्या काय केलं पाहिजे यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. म्हणजे अक्षय तृतीयेची सुरुवात, म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवसाची सुरुवात कशी करायची त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असावं की कोणता सण आला किंवा काहीतरी आलं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं, तर त्या दिवशी तो दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी सेवा करणं गरजेचं आहे, पूजा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धूप दीप प्रज्वलित असणं गरजेचं आहे. यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवस कसा घालवायचा ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती की अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. पण एक महत्त्वाचं आहे की त्याचबरोबर खूप सोनं चांदी कपडे असतील किंवा एखादी वस्तू घेणं असेल किंवा एखादा व्यवहार करणं असेल ते उद्या करायला कोणता मुहूर्त बघायची गरज नसते. म्हणजे कॅलेंडर बघण्याची उद्या गरज नसते. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की 3.5 मुहूर्तापैकी तो एक दिवस असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खूप गोष्टी घेत असतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सोन्याहूनही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या घरामध्ये लागणाऱ्या असतात. त्या म्हणजे देवघरामध्ये लागणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्ही उद्या घेऊ शकता. किंवा तुमच्या देवघरामध्ये एखादी वस्तू खराब जर झाली असेल तर तुम्ही ती वस्तू पाण्यामध्ये सोडून देऊन तुम्ही दुसरी वस्तू घेऊ शकता. म्हणजे मूर्ती असेल, देवाचं ताट असेल किंवा काहीही वस्तू असेल, म्हणजे स्टीलची वस्तू सुद्धा तुम्ही उद्या घेऊ शकता. म्हणजे असं नाही आहे की फक्त सोनंच घेऊ शकता. असं म्हटलं जातं की सोनं जर तुम्ही उद्या घेतलं तर ते पिढ्यानपिढ्या आपल्या लक्षात राहतं किंवा आयुष्यामध्ये एखादी अडचण आली तर तेच आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून खूप जण अक्षय तृतीयेच्या वेळेस सोनं हे घेतलं जातं आणि ते सोनं पारंपरिक पद्धतीनुसार आपल्याला माहिती की सोनं हे अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतलं जातं किंवा घेतात. तर खूप जणांचं असं असतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं नाही घेतलं तर कोणत्या तरी गोष्टी घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आपल्या देवघरातल्या वस्तू असतील किंवा कपडे असतील किंवा कोणतीही वस्तू असेल. किंवा खूप जणांचं असं असतं की आपल्याला घर घ्यायचं असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप जण तो मुहूर्त बघण्यासाठी किंवा घर बघण्यासाठी जात असतात. तर ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट की पूजा करत असताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते. म्हणजे असं कोणीच नाही की ज्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर उद्याची उद्या तुम्ही घेऊ शकता. उद्या तुम्हाला काही घेणं झालं किंवा नाही घेणं झालं पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की घेऊ शकता. कारण की ती असेल तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं की अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता जर असेल तर आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टीची बरकत असते. म्हणजे धान्य असेल किंवा एखाद्या पैशाच्या बाबतीत सुद्धा अन्नपूर्णा मातेला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट असं आहे की अन्नपूर्णा माता म्हणलं की अन्नाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आपली अन्नपूर्णा माता आहे. ती जर घरामध्ये असेल किंवा तिची सेवा जर तुम्ही करत असाल तर तुमच्या घरामध्ये किचनमध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. तर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजली. तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नसेल तर तुम्ही उद्या घेऊ शकता. तर महत्त्वाची गोष्ट माझा व्हिडिओ ज्याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगते पूजा कशी करायची. ज्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता आहे तुम्हाला माहिती की तुम्ही मंगळवारी शुक्रवारी मूर्तीच्या खालचे तांदूळ बदलता. खूप जण तांदळाच्या ऐवजी गहू घेत असतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा की दोन्हीपैकी एक वस्तू जी तुम्ही घेता ती बदलणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एका दिवशी ठेवला ती खूप दिवसापर्यंत सडेपर्यंत म्हणजे खराब होईपर्यंत जर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. खूप जणांच्या घरामध्ये असं असतं की श्रीयंत्र असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा कासव असेल त्याच्या खाली खूप जण तांदूळ ठेवतात. तर ते तांदूळ खराब झाल्यानंतर म्हणजे श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा कोणीच करत नाही. म्हणजे एखादा सणवार आला तरी पण ते आहे म्हणून देवघरामध्ये आहे. तर एक महत्त्वाचं काही नियम असतात. तर श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन हे करावंच लागतं. तुम्ही पौर्णिमेला महिन्यातून एकदा का विना कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करावं लागतं. तर त्या हिशोबानं अन्नपूर्णा माता असेल तर तुम्हाला तिच्या खालचे तांदूळ तुम्हाला बदलावे लागतील. किंवा खूप जणांच्या कासवाच्या खाली सुद्धा तांदूळ असतील तर तुम्हाला ते तांदूळ सुद्धा बदलावे लागतील. आणि कासवाच्या खाली खूप जण पाणी ठेवत असतील ते पाणी सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज बदलावं लागतं. महत्त्वाची गोष्ट की तुम्ही देवघरामध्ये वस्तू आणून ठेवायची नाहीये. मूर्ती असेल किंवा एखादी कोणतीही गोष्ट असेल त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर अन्नपूर्णा मातेची सेवा करत असताना
उद्या जे तुम्ही तांदूळ ठेवले असतील किंवा गहू ठेवले असतील ते तुमच्या धान्यामध्ये म्हणजे गव्हामध्ये टाकून द्या. किंवा तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लगेच ते म्हणजे ज्यावेळेस आपण दळण करायला दळण करायला ज्यावेळेस गहू घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचा वापर करा. तांदूळ तुम्ही भात करत असताना भात ज्यावेळेस करणार असताल त्यावेळेस ते तांदूळ घ्या. किंवा तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांसाठी बाहेर ठेवायचे आहे आणि थोडंसं आपल्या स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करायचा आहे. ह्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती की अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे जशाच तशी रोजच्या रोज तिची पूजा करायची असते. म्हणजे रोज तिला पाण्यातून तिचा अभिषेक करणं म्हणजे आपण जसं देवाची पूजा करतो तसंच आपल्याला अन्नपूर्णा मातेची पण पूजा करायची असते. तर उद्या तुम्हाला अन्नपूर्णा मातेची सेवा करत असताना तुम्ही तिला पंचामृताने तिच्यावर अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट तिला स्वच्छ म्हणजे एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला बदलून घ्यायचे आहेत. मी खूपदा सांगत आहे तांदूळ तुम्हाला बदलून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गहू घेत असतील तर तुम्हाला ते गहूसुद्धा बदलून घ्यायचे आहेत. तुम्ही तांब्याची प्लेट असेल, तांब्याची वाटी असेल किंवा स्टीलची प्लेट असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची जी ताट असेल की म्हणजे प्लेट किंवा वाटी तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवत असताना तांदळाची जी वाटी आहे म्हणजे त्याच्या खाली तुम्हाला अक्षदा ठेवायचे आहेत. अक्षदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तांदूळ आणि हळदी कुंकू ते तुम्हाला प्लेटच्या खाली सुद्धा ठेवायचे आहेत. म्हणजे देवघरामध्ये आधी तुम्हाला ते ठेवायचं आहे. नंतर ती प्लेट ठेवायची आहे. प्लेट ठेवल्यानंतर महत्त्वाची गोष्ट श्रीयंत्रावर जे कुंकुम अर्चन केलेलं असतं ते कुंकू तुम्हाला थोडंसं त्या तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही काय ठेवलं आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे. गहू असतील तर गव्हामध्ये थोडंसं तुम्हाला जसं आपण अक्षदावर हळदी कुंकू अर्पण करत असतो तसंच उद्या तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ किंवा गहू ठेवताल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर श्रीयंत्रावर जे कुंकुम अर्चन केलेलं आहे ते कुंकू तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर एक तुपाचा दिवा केला असेल जे दिवा असेल त्यांना दिवा तुम्हाला लक्ष्मी म्हणजे अन्नपूर्णा मातेला म्हणजे पूजा करत असताना दिवा पण दाखवायचा आहे. दिवा दाखवल्यानंतर धूप दीप लावायचे आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेसाठी एखादं फूल तुम्ही लाल कलरचं फूल असेल जेही फूल असेल ते फूल तुम्हाला उद्या अर्पण आपल्या अन्नपूर्णा मातेला करायचं आहे. खूप जणांचं असं असतं की उद्या किंवा खूप जण एखाद्या वेळेस अन्नपूर्णा मातेसाठी आपल्या किचनच्या तिथं पूजा मांडतात. म्हणजे किचन वाट्याच्या तिथं साईडला गॅसची पूजा केली की साईडला एक छोटासा चौरंग ठेवून त्या ठिकाणी फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून अभिषेक करून त्या ठिकाणी आपल्या किचन वाट्यावर ठेवतात. पण जर तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट आहे. कारण की असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी पूजा केली कारण की आपण अग्निदेवतेची पूजा करत असतो. त्याचबरोबर त्याच ठिकाणाहून आपण अन्न बनवत असतो. म्हणून त्या ठिकाणी किचन वाट्यावरच खूप जण अन्नपूर्णा मातेची सेवा म्हणजे पूजा करतात. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ते जर जमत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये पूजा मांडणी करू शकता म्हणजे पूजा करू शकता. तर उद्या तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पण पूजा करायची आहे. म्हणजे मूर्ती आणून जशाच तसं ठेवायची नाही. त्याचे तांदूळसुद्धा आपल्याला दर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपले तांदूळ खराब होईपर्यंत ठेवायचे नाहीत. तांदूळ बदलत राहायचे आहेत. गहू बदलत राहायचे आहेत. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते की उद्या तुम्हाला कळश स्थापना करता येणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असावं की अन्नपूर्णा मातेची सेवा करत असताना किंवा आपण आपल्या कुलदेवीचं नारळ जे ठेवलेलं असतं त्या साईडचे पानं म्हणजे आपण आंब्याचे पानं ठेवलं असतात कळसामध्ये किंवा तुम्ही विड्याचे पानं ठेवलेलं असते ते पानं तुम्हाला बदलायचे. उद्या पाणी बदलायचं आहे. पाणी दुसरं टाकायचं आहे. त्याचबरोबर पानं सुद्धा ठेवायचे आहेत. आणि कळश स्थापना तुम्हाला उजव्या साईडला करायची आहे. आपल्या देवघराच्या उजव्या साईडला आपल्या डाव्या साईडला अशा रीतीने तुम्हाला कळश स्थापना उद्या करता येणार आहे. तुम्ही उद्या आरती ते सुद्धा करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट उद्या अन्नपूर्णा मातेची पंचोपचार पूजा नक्की करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.